वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH. निश्चितपणाने रात्री उशिरा मुजफ्फराबाद व इतर कोहली यासारख्या ठिकाणावर 9 ठिकाणी जवळपास एअर स्ट्राईक झालेला आहे. जनतेला जे अपेक्षित होतं की मागच्या काळामध्ये पाकिस्तानने सुद्धा मागच्या काळामध्ये अशाच पद्धतीचा हल्ला केला, त्यासुद्धा एअर स्ट्राईक केलं होतं. आणि यावेळेस तर 26 जीव गेल्यामुळे सगळ्या जनतेची हीच भावना होती की यांना धडा शिकवला पाहिजे. मी तर म्हणजे या ठिकाणी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचं अभिनंदन करतो की जी देशाला गरज आहे ती गरज ओळखून त्यांनी पाकिस्तानला जो हल्ला केला आहे तो स्वागतार्ह आहे आणि देश त्यांच्या मागं 100% उभा आहे. तर पाकिस्तान जो आहे तो पुन्हा एकदा बळाला सुरू केलेला आहे. भारतीय सीमेमध्ये पुन्हा एकदा घुसखोरीचे प्रयत्न त्यांच्याकडून केले जात आहेत. हे बघा, त्यांची पहिलेपासूनच ही वृत्ती राहिलेली आहे की तिकडनं माणसं पाठवून इकडे दहशतवाद फैलायचा आणि त्याचबरोबर आपल्या आजूबाजूची जी सीमेवरची गाव आहे तिथं त्यांच्या पद्धतीचे हल्ले सुरू ठेवायचे. त्यांना एक वेळेस हे उत्तर देणं गरजेचं होतं आणि ते उत्तर त्यांनी आज दिलेलं आहे. बघूया आता पुढच्या काळामध्ये काय होतं. याच्यावर केंद्र सरकारचा आणि महत्त्वाचा विषय असल्यामुळे त्याच्यावर मला बोलणं उचित होणार नाही. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं असं म्हणणं आहे की आता POK ताब्यात घेण्याची वेळ आलेली आहे. 2 तुकडे 2 POK आता आपल्या ताब्यात घेतलं गेलं पाहिजे. त्यांच्या डोक्यामध्ये प्लॅन असेल पण आपण ते बोलणं उचित नाही आहे. शेवटी देशाच्या यंत्रणेचा हा महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्यावर जास्त वाच्यता करणं मला वाटतं उचित नाही आहे. आणखी काय होणं कारवाई अपेक्षित आहे साहेब? खरं तर जो एअर स्ट्राईक झालेले आहेत आणखी काय होणं अपेक्षित आहे? हे बघा, आपल्या पंतप्रधानाचा स्वभाव जर ओळखला तर काय पाहिजे आहे ते बरोबर होणार आहे. चला. MDH चणा मसाला. आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने. MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.